प्रश्न 56. सांद्रीभवन कशाला म्हटले जाते? वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हटले जाते. प्रश्न 57. घनीभवन कशाला म्हटले जाते? वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हटले जाते. प्रश्न 58. बाष्पाचे सांद्रीभवन केव्हा होऊ लागते? हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. प्रश्न 59. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते, त्यावेळी हवा कोणत्या पातळीला असणे आवश्यक असते? दवबिंदू तापमान पातळीला. प्रश्न 60. सांद्रीभवनासाठी कोणत्या बाबी आवश्यक असतात? तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे. प्रश्न 61. बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील टिंबटिंबभोवती होते. बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती म्हणजेच धूलिकण, क्षार इत्यादी भोवती होते. प्रश्न 62. जमिनीलगत आढळणारी सांद्रीभवनाची रूपे कोणती? दव, दहिवर, धुके ही जमिनीलगत आढळणारी सांद्रीभवनाची रूपे आहेत. प्रश्न 63. जमिनीपासून उंचावर आढळणारे सांद्रीभवनाचे रूप कोणते? ढग. प्रश्न 64. टिंबटिंब हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे. प्रश्न 65. धुके हे कशापासून बनते? धुके हे हवेतील निव्वळ बाष्पापासून बनते. प्रश्न 66. धुरके कशापासून बनते? धुरके हे हवा प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रात धुके आणि धूर यापासून बनते. प्रश्न 67. वातावरणातील सांद्रीभवन कोठे होते? सूक्ष्म कणांभोवती. प्रश्न 68. ढग हवेत तरंगत का राहतात? वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजनविरहित अवस्थेत असतात, त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात. प्रश्न 69. गरम हवा कोठे जाते? गरम हवा उंचावर जाऊ लागते. प्रश्न 70. हवेतील सांद्रीभवन पातळी कशावर ठरते? बाष्पांच्या प्रमाणावर. प्रश्न 71. दवबिंदू तापमान पातळी देखील कोणाच्या प्रमाणावर ठरते? उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते. प्रश्न 72. सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर काय तरंगत असतात? सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. प्रश्न 73. ढग कशाला म्हणतात? हवेतील धूलिकणांभोवती हे जलकण, हिमकण एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. प्रश्न 74. टिंबटिंबमुळे ते वातावरणात तरंगत राहतात. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग हवेत तरंगत राहतात. प्रश्न 75. अतिउंचीवर तयार होणारे ढग बहुधा टिंबटिंबापासून तयार झालेले असतात. अतिउंचीवर तयार होणारे ढग बहुधा सूक्ष्म हिमकणांपासून तयार झालेले असतात. प्रश्न 76. ढगांच्या मध्ये एकापाठोपाठ घडणाऱ्या क्रिया कोणत्या? बाष्पीभवन व सांद्रीभवन. प्रश्न 77. बाष्पाचे प्रमाण कोठे अधिक असते? बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते. प्रश्न 78. कोणते ढग आकाराने मोठे असतात? कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात. प्रश्न 79. कोणते ढग आकाराने लहान असतात?
जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात. प्रश्न 7,000 ते 14,000 मीटर उंचीमध्ये आढळणारे ढग कोणते? सिरस, सिरोस्ट्रॅटस, सिरोक्युम्युलस हे 3 ढग 7,000 ते 14,000 मीटर उंचीपर्यंत आढळतात. प्रश्न 2,000 ते 7,000 मीटर उंचीवर आढळणारे ढग कोणते? अल्टोस्ट्रॅटस, अल्टोक्युम्युलस हे 2 ढग आहेत. प्रश्न 2,000 मीटरपेक्षा कमी उंचीवर आढळणारे ढग कोणते? स्ट्रॅटोक्युम्युलस, स्ट्रॅटस, निम्बोस्ट्रॅटस. प्रश्न कोणत्या ढगांचा विस्तार कमी जास्त असू शकतो? क्युम्युलस व क्युमुलोनिंबस. प्रश्न ढगांचे निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्यांचे किती मुख्य प्रकार करता येतात? 3. प्रश्न अतिउंचीवरील ढग कशाला म्हणतात? ढगांची उंची सुमारे 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना अतिउंचीवरील ढग असे म्हणतात. प्रश्न 80. मध्यम उंचीचे ढग कशाला म्हणतात? 2,000 ते 7,000 मीटर उंची दरम्यान जर ढग असतील तर त्यांना मध्यम उंचीचे ढग असे म्हणतात. प्रश्न 81. कमी उंचीचे ढग कशाला म्हणतात? 2,000 मीटरपेक्षा कमी उंची असलेल्या ढगांना कमी उंचीचे ढग म्हणतात. प्रश्न 82. जास्त उंचीवरील ढग हे कशाचे बनलेले असतात? जास्त उंचीवरील ढग हे हिमस्फटिकांचे बनलेले असतात. प्रश्न 83. सिरस हे ढग मुख्यतः टिंबटिंबमय असते. सिरस हे मुख्यतः तंतुमय ढग असते. प्रश्न 84. कोणत्या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायासारखे दिसते? सिरोक्युम्युलस. प्रश्न 85. कोणते ढग वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात? सिरोस्ट्रेटस हे ढग वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. प्रश्न 90. सिरोस्ट्रेटस ढगांच्या भोवती काय असते? सिरोस्ट्रेटस ढगांच्या भोवती बरेचदा तेजोमंडल असते. प्रश्न 91. मध्यम उंचीवरील ढगांमध्ये कोणाचा समावेश होतो? अल्टोक्युम्युलस व अल्टोस्ट्रेटस या ढगांचा समावेश मध्यम उंचीवरील ढगांमध्ये होतो. प्रश्न 92. अल्टोक्युम्युलस हे ढग टिंबटिंबच्या स्वरूपात असते. अल्टोक्युम्युलस हे ढग स्तरांच्या स्वरूपात असते. प्रश्न 93. अल्टोक्युम्युलस या ढगांची रचना कशी असते? तरंगांसारखी. प्रश्न 94. अल्टोक्युम्युलस ढग कोणत्या रंगाचे असते? बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात. प्रश्न 95. कोणते ढग हे कमी जाडीचे थर असतात? अल्टोस्ट्रेटस हे ढग कमी जाडीचे थर असतात. प्रश्न 96. कमी उंचीवरील ढगांच्या मध्ये किती प्रकार केले जातात? कमी उंचीवरील ढगांच्या मध्ये 5 वेगवेगळे प्रकार केले जातात. प्रश्न 97. कोणत्या ढगांमध्ये थर असतात? स्ट्रॅटोक्युम्युलस या ढगांमध्ये थर असतात. प्रश्न 98. स्ट्रॅटोक्युम्युलस ढग हे कशा प्रकारचे असते? स्ट्रॅटोक्युम्युलस ढग हे पांढऱ्या रंगाचे धुरकट असते. यात ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आढळतात. प्रश्न 99. कोणत्या ढगात देखील थर असतात? स्ट्रेटस ढगात देखील थर असतात. प्रश्न 100. स्ट्रेटस ढगांचा रंग कोणता असतो? स्ट्रेटस ढग हे राखाडी रंगाचे व तळाकडील भाग एकसमान असतो. प्रश्न 101. कोणते ढग जाड थरांचे असतात? निम्बोस्ट्रेटस ढग हे जाड थरांचे असतात व गडद राखाडी रंगाचे असून या ढगांच्या पासून
रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होऊ शकतो. प्रश्न 102. क्युम्युलस ढग हे भूपृष्ठापासून किती उंचीच्या दरम्यान असतात? 500 ते 6000 मीटर. प्रश्न 103. क्युम्युलस ढगांच्या निर्मितीसाठी कोणाचा हातभार लागतो? हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. प्रश्न 104. क्युम्युलस ढग हे कोणत्या स्वरूपाचे असतात? क्युम्युलस ढग हे अवाढव्य असून घुमटाकार असतात. ते करड्या रंगाचे असतात. प्रश्न 105. क्युम्युलस ढग हे टिंबटिंबचे निदर्शक असतात. क्युम्युलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. प्रश्न 106. कोणते ढग वादळांचे निदर्शक आहेत? क्युमुलोनिंबस हे ढग वादळाचे निदर्शक आहेत. प्रश्न 107. क्युमुलोनिंबस हे ढग कशा स्वरूपाचे दिसतात? क्युमुलोनिंबस हे ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वताकार दिसतात. प्रश्न 108. कोणत्या ढगांच्यामुळे गडगडाट होतो तसेच विजाही चमकतात? क्युमुलोनिंबस. प्रश्न 109. कोणत्या ढगांच्यामुळे पडणारा पाऊस फार काळ टिकत नाही? क्युमुलोनिंबस या ढगांच्यामुळे पडणारा पाऊस फार काळ टिकत नाही. प्रश्न 110. क्युमुलोनिंबस या ढगांच्या वरच्या भागात कोणता प्रभार व खालच्या भागात कोणता प्रभार निर्माण होतो? या ढगांच्या वरच्या भागात धनप्रभार व खालच्या बाजूला ऋणप्रभार असतो. प्रश्न 111. कोणत्या ढगांचे पावसाचे थेंब मोठे असतात? क्युमुलोनिंबस या ढगांचे पावसाचे थेंब मोठे असतात. प्रश्न 112. गारपीट कशाला म्हणतात? कधीकधी ढगातील हवा फार थंड असते, त्यामुळे हे थेंब गोठतात व गारा स्वरूपात जमिनीवर येतात. यालाच आपण गारपीट म्हणतो. प्रश्न 113. टिंबटिंब हा एक वृष्टीचाच प्रकार आहे. ढगफुटी हा एक वृष्टीचा प्रकार आहे. प्रश्न 114. टिंबटिंबमुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात. जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात. प्रश्न 115. ढगफुटी कशाला म्हणतात? थेंबांचे गारांमध्ये रूपांतर होते, त्यामुळे ढग जड होतात. हे वजन ऊर्ध्वगामी वारे पेलू शकत नाही. अशा वेळेस मोठ्या गारांसह मुसळधार पाऊस पडतो. याला ढगफुटी असे म्हणतात. प्रश्न 116. ढगफुटीमध्ये किती पाऊस पडतो? एखाद्या लहान किंवा विशिष्ट भूभागावर सुमारे 100 मिमी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. प्रश्न 117. असा पाऊस कोणत्या भागांच्या मध्ये आढळतो? असा पाऊस पर्वतीय प्रदेशांच्या मध्ये आढळतो. प्रश्न 118. ढगफुटीमुळे पडणारा पाऊस भारतामध्ये कोठे आढळतो? भारतामध्ये हिमालयाच्या रांगात असलेल्या राज्यांच्या मध्ये अशा प्रकारचा पाऊस आढळतो.